नमस्कार मित्रमंडळी, आज आपण बनवूया एकदम भन्नाट आणि जबरदस्त आंब्याचं लोणचं। तर हे लोणचं मी आपल्या आईच्या स्टाईलमध्ये बनवत आहे। तर इथे मी आंबे घेतलेले आहे। तर हे आहे 2 किलो आंबे। याला मी आंबा फोडण्याने छान मस्त फोडून घ्यायचं आपल्याला। तर काही आंबे मी आंबे फोडण्याने फोडलेले आहे आणि काही जे आहे ते पावशीने चिरून घेतले आहे। तर जे म्हणजे कडक आंबे ते मी आंबे फोडण्याने फोडून घेतले आहे। आणि बघा अशा प्रकारे आपल्याला आंबे फोडायचे आहे। तर या प्रकारे आंबे फोडून त्याच्या गुया आहे त्या काढून घ्यायच्या आहे। आणि इथे मी काही आंबे ते पावशीने छानपैकी मस्त फोडून घेतलेले आहे। तर बघा या प्रकारे पूर्ण चिरून घ्यायचे आंबे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ आणि त्याच्यामध्ये मग आपण टाकूया हळद। आणि हे पूर्ण मिश्रण आपण छान एकत्र मिळवून घ्यायचं आपल्याला। वरती खाली छान मस्त आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला आपण रात्रभर असंच ठेवूया, म्हणजे याच्यामध्ये पाणी सुटायला हवं। तर बघा रात्रभर यामध्ये छान मस्त पाणी सुटून गेलेलं आहे। आता मी याला याच्या टोपलीमध्ये एका काढून घेते आणि त्यानंतर मी एका पड्ड्यामध्ये वगैरे याला सुकवायचं आहे। तर आपल्याला पंख्याच्या हवेमध्येच सुकवायचं, आपल्याला उन्हामध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे। आणि हे बघा 2-3 घंट्यामध्ये पंख्याच्या हवेमध्ये छान मस्त फोडी सुकून गेलेले आहे। आणि पाणी जे आहे ते पूर्ण पाणी याच्यामध्ये सुकून गेलेलं आहे। आता आपण बनवूया मसाला। तर इथे मी घेतलेला आहे जिरा, सोप, मेथीदाणा आणि कलोंजी। याला आपण छान मस्त भाजून घ्यायचं आहे। तर चला आपण याला छान भाजून घ्यायचं आहे हलका हलका आणि त्यानंतर आपण याला वाटूया। तर अशा प्रकारे भाजायचं आहे। याच्यामध्ये मी टाकणार आहे कलमी। तर कलमीचे आपल्याला 2-3 तुकडे ॲड करायचे आहे। जर का तुम्हाला कलमी वगैरे आवडत नसेल तर तुम्ही टाकू नाही शकता, पण मी इथे 2-3 तुकडे कलमीचे टाकत आहे। आणि त्याला टाकून पण छान याला अजून भाजून घेऊया थोडा वेळ। त्यानंतर याला थोडं थंड होऊन देऊया। तर बघा या प्रकारे आपण मसाला भाजलेला आहे। आता याला काढून घेऊया। त्यानंतर मी इथे घेतलेली आहे राईची डाळ। तर 2 किलो आंब्यामध्ये मी 1 पाव राईची डाळ घेतलेली आहे। तर या राईच्या डाळीला पण छान मस्त आपल्याला हलका हलका भाजून घ्यायचं आहे। तर आपण एकदम मध्यम आचमध्ये याला छान भाजून घ्यायचं आहे डाळीला। त्यानंतर आपण यालासुद्धा थंड करायला ठेवून देऊया। तर बघा या प्रकारे डाळ छान मस्त भाजून झालेली आहे। आता याला आपण थंड करायला एकीकडे ठेवून देऊया। आणि इथे मी घेतलेला आहे हे गूळ। तो गूळ जे आहे ते आपण किसून घेऊया। तर इथे मी 4 बट्ट्या घेतलेल्या आहे गुळच्या, त्या आपण इथे किसून घेऊया। आणि अशा प्रकारे गूळ पण छान मस्त आपला बारीक झालेला आहे। तर ही रेसिपी माझ्या आईची आहे, तर मी आपल्या आईच्या पद्धतीनेच हे लोणचं बनवत आहे। तर बघा या प्रकारे छानपैकी गूळ किसून झालेला आहे। हे बघा आता हे जे आपण भाजलेले आहे पूर्ण मसाले याला आपण मिक्सर जारमध्ये दरदरा वाटून घेऊया। तर आपल्याला खूपच चिकना नाही वाटायचं, याला एकदम फक्त दरदरा असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आपण बघा असा मसाला दरदरा वाटून घेतलेला आहे। आता आपण घेऊया ही डाळ, राईची डाळ। तर ह्याला पण आपण वाटून घेऊया दरदरा एकदम, म्हणजे हलका एक राऊंड लावायचा आहे, खूप चिकना नाही करायचा आहे। तर थोडासा वाटून घेतल्यामुळे काय मसाला छान मस्त बनतो आणि खूप छान मस्त एक्झॉस्ट होतं। आता इथे मी घेतलेला आहे 1 वाटी तिखट, लाल तिखट घेतलेलं आहे। आणि इथे अर्धा पाव मी हे मीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा तिखट अजून टाकणार आहे, म्हणजे काश्मीरी तिखट टाकणार आहे। आणि इथे घेतलेले आहे मी लसणाच्या कळ्या। तर ह्या इतक्या लसणाच्या कळ्या घेतल्या, याला पण आपण दरदरा कुटून घेऊया। खूप जास्त आपल्याला बारीक करायचं नाही कळ्यांना पण। आणि अशा प्रकारे बघा छानपैकी दरदरासा कळ्या कुटून झालेल्या आहे। आता याच्यामध्ये बघा हे लाल मिरची, मीठ, मसाला आणि हे आपली डाळ आहे। तर हे पूर्ण मसाले आपण काढून घेतलेले आहे। इथे गूळ आहे जो बारीक करून ठेवलेला आहे मी, पूर्णपैकी बारीक झालेला आहे। आणि ह्या लसणाच्या कळ्या ह्या कुटून घेतलेल्या आहे। आता आपण कढईमध्ये टाकूया सरसोचं तेल। तर सरसोच्या तेलमध्ये
जे आहे हे आंब्याचं लोणचं खूप छान बनतो आणि टेस्ट पण खूप छान लागतो. याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हिंग टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते. तर आपल्याला काय करायचं, तेल छान गरम करायचं, त्यानंतर गॅस बंद करून हे पूर्ण मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. गॅस चालू करतानाच टाकायचं नाही आहे. तेल छान कडकड झाला म्हणजे आपण गॅस बंद करायचा आणि पूर्ण मसाले याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. आणि हे पूर्ण मिश्रण आपण याच्यामध्ये मिळून घेऊया ना. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गूळसुद्धा टाकून देऊया. तर गरम गरम तेलामध्ये गूळ टाकल्यामुळे काय आहे, गूळ छान मस्त पिघलून जाईल आणि गुळाला नंतर पाणी नाही सुटणार. तर यामुळे आपल्याला गूळ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जर का आपण वेगळा गूळ टाकू तर त्याच्यामध्ये मग पाणी सुटेल आणि तो मग मिश्रण म्हणजे जो लोणचा आहे त्याच्यामध्ये पाणी पाणी होऊन जाईल. म्हणून मी ह्या तेलामध्येच गुळाला पण छान मस्त पिघलून घेत आहे. आणि बघा या प्रकारे छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, खूपच मस्त मसाला तयार होऊन गेलेला आहे. हे बघा, या प्रकारे आपल्याला मसाला तयार करायचा आहे. आता इथे या फोडी ज्या आहेत त्या सुकलेल्या आहेत थोड्या, म्हणजे पूर्ण पाणी सुकलेलं आहे याचा फोडीचा. तर ह्या फोडी आपण एका वाट्यामध्ये काढून घेऊया. तर ह्या घमेल्यामध्ये मी एका छोट्या घमेल्यामध्ये काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया ह्या मसाला. तर जो मसाला थंड झालेला आहे, आपल्याला पूर्णपणे मसाल्याला थंड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पूर्ण मसाला ॲड करायचा आहे. तर या प्रकारे आपण हळूहळू पूर्ण मसाला याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर बघा या प्रकारे मसाला टाकायचा याच्यामध्ये ना, पूर्णपणे ॲड करून याला छान मस्त मिळवायचं आहे. आणि पूर्ण एकजीव मसाला मिळवून याला आपण 2 दिवसाकरता असंच घमेल्यामध्ये आपण याच्यामध्ये टाकून देऊया. तर या प्रकारे ते बघा मस्तपैकी आपण याला मिळून घेऊया मसाल्याला. आणि याला आपण 2 दिवसाकरता मी घमेल्यामध्येच ठेवणार आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये चम्मच पण चालवावं लागते. तर त्यामुळे जर 2 दिवस जर आपण याच्यामध्येच ठेवू तर छानपैकी मसाला एक्झॅक्ट होईल याच्यामध्ये आणि कलर पण छान येईल, गोड पण छान पिकलून जातो आणि तेल पण छान मस्त सुटून जातो. आणि बघा किती छान भन्नाट कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूपच मस्त कलर आलेला आहे आणि चव तर इतकी छान आहे ना की मी सांगू नाही शकत. आता चला आपण ह्या पूर्ण मसाल्याला आता तिसऱ्या दिवशी मी हा पूर्ण म्हणजे लोणचं याच्यामध्ये भरत आहे जारमध्ये. तर या प्रकारे बरणीमध्ये आपल्याला पूर्ण लोणचं भरून घ्यायचं आहे. आणि बघा छानपैकी आपली बरणी पण भरत आली आहे लोणच्याने आणि मसाला पण छान मस्त सुटलेला आहे, तेल पण खूप छान सुटलेलं आहे आणि आपला जो गूळ आहे तो पण छानपैकी पिघलून गेलेला आहे. तर अशा प्रकारे बघा पूर्णपणे आपला लोणचं तयार झालेलं आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ करता. बाय बाय, टेक केअर. आणि जर व्हिडिओ चांगला लागला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. भेटूया नवीन